वाशिम नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे राजू भांदुर्गे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड. भाजपकडून उमेदवार न दिल्याने अप्रत्यक्ष मदतीची चर्चा. वाशिम नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नगरसेवक राजू भांदुर्गे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपने या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी आपला उमेदवार उभा न केल्यामुळे ठाकरे सेनेला अप्रत्यक्ष मदत झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसते. वाशिम नगर परिषदेमध्ये भाजप आणि ठाकरे सेनेकडे स्वतंत्रपणे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने उपाध्यक्षपदासाठी पेच निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत आज ठाकरेच्या सेनेकडून उपाध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने राजू भांदुर्गे यांची निवड बिनविरोध झाली. वाशिम नगर परिषदेमध्ये भाजपचे 14 नगरसेवक तर ठाकरे सेनेचे 13 नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसचे 2, MIMचे 2 तर 1 अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. उपाध्यक्षपदासाठी आवश्यक असलेले 17 सदस्यांचे संख्याबळ कोणत्याच पक्षाकडे नसल्याने ही निवडणूक महत्त्वाची ठरली होती. दरम्यान या निवडणुकीच्या वेळी MIMचे दोन्ही नगरसेवक गैरहजर राहिल्याचे विशेषत्वाने लक्षात येते. तसेच वाशिम नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रेखा सुरेश मापारी तर भाजपकडून गणेश खंडाळकर आणि निलेश जीवनानी यांची निवड करण्यात आली आहे. उभाटाच्या उमेदवाराची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी सर्वप्रथम सर्व वाशिम शहरातील जनतेचे आभार मानतो. आज आमच्याकडे महाविकास आघाडीकडे बहुमत होतं, त्याच्यामुळे आम्ही फॉर्म आमच्याकडून जे उमेदवार होते राजूभाऊ भांदुर्गे यांचा फॉर्म उपाध्यक्षपदासाठी दाखल केला आणि आमच्याकडे बहुमत असल्यामुळे भारतीय जनता पक्षांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याच्यामुळे ही निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचे जे सर्व नगरसेवक आहे त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. तसेच इनडायरेक्टली भारतीय जनता पक्षांनी त्यांचा उमेदवार उभा केला नाही, त्याच्यामुळेही आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. आणि जवळपास सर्वच नगरसेवकांचे हे आमचे जे उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत राजूभाऊ भांदुर्गे यांना मदत मिळाली. त्याच्यामुळे राजूभाऊ भांदुर्गे आणि महाविकास आघाडी ही वाशिम शहराच्या विकासासाठी पुढील 5 वर्ष सतत लढा देईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेईल त्यानंतरच त्याच्यावर चर्चा होईल. पण भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे अप्रत्यक्षपणे तुम्हाला सहकार्य केलं असं मला हरकत नाही का? नाही, ॲक्च्युली आमच्याकडे बहुमत होतं, त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्षांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.